नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर मी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मी आज तुम्हाला बोंबील आणि पावट्याचं मिक्स असं कालवण तयार करून दाखवणार आहे। हे कालवण करायला अतिशय सोपं आणि चवीला तितकंच अप्रतिम लागतं। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा। अशा प्रकारचं चमचमीत आणि चविष्ट कालवण तयार करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा जरूर करा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात। इथं मी 100 ग्रॅम सुके बोंबलाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। हे आहेत 1 वाटी पावट्याचे दाणे, काही ठिकाणी याला वाल असेही म्हणतात। तर वाल आणि बोंबलाचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट लागतं। चला तर आपण सुरुवात करूयात। तर पहा, इथं मी वाटण्यासाठी साहित्य काढून घेतलं आहे। तर हे आहे सुकं खोबरं, हे अर्धी वाटी आहे। त्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर आहे आणि 4 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले। तर यातील खोबरं आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला हे जे बोंबील आहेत हे आपल्याला धुवून घ्यायचे। तर 10 मिनिटे हे मी पाण्यात भिजत ठेवणार आहे। तर पहा, याप्रमाणे हे बोंबील असेच 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवणार आहे आणि नंतर 2 वेळा ते स्वच्छ धुवून घेणार आहे। इथं मी आपल्या कालवणासाठी लागणारे काही मसाले काढून घेतलेले आहेत। तर ते कोणते हे आपण नंतर पाहूयात। पावटा बोंबीलचं कालवण तयार करण्यासाठी आपल्याला जे वाटण करायचे ते आता आपण भाजून घेऊयात। त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकले आणि आपण हे जे अर्धी वाटी खोबरे उभे काप करून घेतलेले आहेत ते आता आपण भाजण्यासाठी टाकून घेऊयात। खोबरं आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पहा, खोबरं छान लाल कलरचं झालेलं आहे। ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये कांदा भाजून घेऊयात। 4 मीडियम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते भाजण्यासाठी कढईमध्ये टाकते। कांदाही आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटातच कांदा चांगला लाल भाजून होतो। पहा, 2-3 मिनिटातच कांदा चांगला लाल झालेला आहे। आता यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो ही कांद्याबरोबर आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। पहा, कांदा टोमॅटो चांगलं सॉफ्ट झालेला आहे, तेही मी प्लेटमध्ये काढून घेते। पहा, खोबरं आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे। आता त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून याचं मी चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेते। पहा, आपलं वाटण अगदी चांगलं असं इथं वाटून झालेलं आहे। आता आपण कालवण करायला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे बोंबील मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 10 मिनिटे ते पाण्यात मुरत ठेवल्यामुळे ते अगदी स्वच्छ होतात। मी नेहमी याच पद्धतीने बोंबील धुवून घेत असते। तर पहा, आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। यामध्ये थोडंसं तेल टाकूयात, 1-2 चमचे तेल टाकायचं आहे। बोंबलामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। हळद, थोडासा हिंग आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर या प्रकारे हळद, हिंग आणि मीठ टाकून आपण जेव्हा बोंबील परतून घेतो त्यावेळेस ते चवीला अतिशय सुंदर लागतात आणि त्याचा जो ओशाळ वास असतो तोही निघून जातो। पहा, 1-2 मिनिटे मी बोंबील असे भाजून घेतलेले आहेत। तर हे बोंबील एका प्लेटमध्ये मी काढून घेते। याच कढईत आपल्याला कालवण करून घ्यायचं आहे। बोंबील पावट्याचं कालवण फोडणीला टाकण्यासाठी कढईमध्ये मी
2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घेते। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। पहा आपलं वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पहा 1-2-3 मिनिटातच आपलं वाटण चांगलं भाजून झालेलं आहे। यामध्ये आता आपण पावडर मसाले घालून घेऊयात। तर सुरुवातीला यामध्ये मी 1 पाव चमचा हळद टाकते, पण बोंबील फ्राय करतानाही हळद टाकली होती, पुन्हा थोडीशी हळद टाकलेली आहे। हा आहे कांदा लसूण मसाला, हा मी 2 चमचे टाकलेला आहे। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, याऐवजी तुम्ही चिकन मसाला मटन मसालाही वापरू शकता, त्यामुळेही आपल्या कालवणाला छान चव येते। आणि ही आहे 1 चमचा धना पावडर। त्यासोबतच मी इथं 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे, त्यामुळे आपल्या कालवणाला छान तर्री येईल आणि कलरही त्याचा अगदी सुरेख येईल। आता हे सर्व मसाले आपण वाटणाबरोबर चांगले फ्राय करून घेऊया। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ते पुन्हा परतून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या कालवणाची चव एकदम छान होते आणि त्याला तर्रीही अगदी व्यवस्थित येते। पहा आपले मसाले अगदी व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण धुवून ठेवलेले पावटे घालूयात। काही ठिकाणी याला वाल असेही म्हणतात, आमच्याकडे याला पावटा म्हणतात। तर हे आपल्याला चांगले 2-3 मिनिटे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटे पावटे याप्रमाणे मसाल्यांसोबत परतून घेतल्यामुळे तेही चवीला खूप छान लागतात आणि कालवणामध्ये ते पटकन शिजतात। पावटे परतून झालेले आहेत। यामध्ये आता आपण फ्राय करून ठेवलेले बोंबील टाकूयात। बोंबील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याला आपल्याला आता जास्त फ्राय करायची गरज नाही आहे, कारण बोंबील आपण अगोदरच फ्राय करून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया। तर सुरुवातीला मी मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय, ते टाकते आणि पुन्हा यामध्ये थोडंसं 1 ग्लासभर पाणी टाकते। आपल्याला जितकं कालवण बनवायचं आहे तितकं पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। पहा यामध्ये मी साधारण 1-1.5 ग्लास पाणी घालून घेतले। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय, तर 1 अर्धा ते पाऊण चमचा इतकं मीठ यामध्ये मी टाकलंय। बोंबील फ्राय करतानाही आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे अंदाज करून त्यानुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे। आता या कालवणाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून याच्यावर झाकण ठेवूयात। पहा कालवणाला चांगली उकळी यायला लागलेली आहे। आता गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करून यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटे याला आपण असं शिजवून घेऊयात। पाहूयात 10 मिनिटांनंतर। वाव, मस्त सुंदर अशी तर्री आलेली आहे आपल्या कालवणाला। आणि आता आपण पाहूयात। हे कालवण भाकरी बरोबर, चपाती बरोबर आणि भाताबरोबरही अतिशय सुंदर लागतं। आता आपण पाहूयात यातील पावटा शिजला आहे का ते। तर पहा अगदी व्यवस्थित पावट्याचा दाणा याचा शिजलेला आहे आणि बोंबीलही अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात
आणि सेट होण्यासाठी याला असंच सोडून देऊयात. तर पहा, सेट झाल्यानंतर आपलं बोंबील आणि पावट्याचं कालवण अगदी मस्त असं तयार झालेलं आहे आणि त्याचा रस्साही अगदी छान असा दाटसर झालेला आहे. हे कालवण भाकरीबरोबर कुस्करून एकदम छान लागतं. तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि तुमचं कालवण कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या अगोदर मी आपल्या चॅनलवर बोंबील बटाटा, तसेच सुक्का बोंबील मसाला आणि बोंबलाचं कालवण याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर जाऊन अवश्य पहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.